तर नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे काकासोबत. काका, तुमचं नाव? मी सुत्तम बावनथडे. काका, एका 20 वर्षाच्या पोरांनी तुमच्या ह्याच्यानी बिझनेस केला पाहिजे का जॉब केला पाहिजे? त्या मुलांचं कसं इंटरेस्ट आहे, बिझनेस इंटरेस्ट आहे की जॉबवर इंटरेस्ट आहे, त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे, घरचं काय आहे, बॅकग्राऊंड कसं आहे त्याच्यावर डिपेंड करतो तो माणसात. त्या म्हणजे त्या मुलाला कसं आहे इंटरेस्ट, त्याच्यावर सगळं डिपेंड करतं येतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बॅकग्राऊंडवर डिपेंड करतं. अच्छा, तर इंटरेस्ट पण पाहिजे त्याच्यामध्ये ना. इंटरेस्ट आहे नाही आहे काय फुकट म्हणजे दुसऱ्याच्या ऐकून नको, त्याच्या स्वतःच पाहिजे ते इंटरेस्ट काय आहे, शिक्षणामध्ये पाहिजे की बिझनेस करायचे त्याला ते. तुमच्या ह्याच्यानी सगळ्यात महत्त्वाची स्किल कुठली आहे पुढच्या 5 वर्षाला धरून? पुढच्या 5 वर्षात AI हे स्किल जरा वाटते पुढच्या 5 म्हणजे चांगली आहे ते. आर्टिफिशियल कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप करायची? कम्युनिकेशन गेट टू गेट म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी भेटून मिळून किंवा काय त्यांचे विचार त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. तुमचं वय काय काका आता? 50 वयाचे. तुम्ही बिझनेस केलाय का जॉब केलाय? मी जॉब केला आहे. तुमच्या मनात नाही आलं कधी बिझनेस करावून? बिझनेस केलं मी असं पार्ट टाईम, पण त्यामुळे सक्सेस आलं नाही माझ्या तेवढं. अच्छा, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला मग नेमका? म्हणजे नेमकं तुम्हाला बिझनेस करायचे असेल ना, तुम्हाला पूर्णपणे म्हणजे जॉब न करता पूर्णपणे तुम्हाला म्हणजे कुठल्या प्रकारे बिझनेस आहे त्याच्यावर डिपेंड करतो मेन. म्हणजे बसून बिझनेस आहे की मार्केटिंग आहे किंवा सेल्स आहे या प्रकारे. कारण की मी बघितलं ॲक्च्युलीमध्ये आहे ना की लोकांना बिझनेस करायचं असतं, पण आपल्या महाराष्ट्रीयन माणसं कसं असतात की 4 लोक काय विचार करतील. नाही ना, विचारचे ना मेंटॅलिटी कशी आहे त्याच्यावर ते डिपेंड. आणि आपल्या काका घरातून पण आपल्याला असं शिकवलं, जॉब कर जॉब कर जॉब कर. म्हणजे कसं आहे माहिती आहे, घरची परिस्थिती आहे ना. तुम्ही जॉब करणं म्हणजे काय 2 पैसे लगेच येतात तुमच्याकडे. बिझनेसमध्ये लगेच तुम्हाला प्रॉफिट होत नाही किंवा पैसे गुंतवावे लागतात तुम्हाला, ते कुठून आणणार? मग एक पोरगा गरीब माणूस असेल, एखाद गरीब माणूस असेल, तो कुठून पैसे आणणार लगेच ना? किंवा त्याला करायला बिझनेस करायला तरी काही ते 5 वर्ष त्याला डेव्हलपमेंट करायला लागतात. मग ते 5 वर्ष कसं मेंटेन करणार तो? बिझनेस म्हणजे सॅलरीपासून असं नाही, महिने 2 महिन्यामध्ये सगळं कव्हर होतं त्याचं. म्हणजे जे डे टू डे जे रुटीन आहे त्याची ते चालू होतं आहे. बिझनेस तसं नाही, पूर्णपणे करता येत नाही. म्हणजे जे फायनान्शियल जे प्रॉब्लेम असेल ना त्यांना, त्यांच्याबद्दल सांगतो मी. त्यांच्या फायनान्शियल चांगले असेल, आई वडील चांगले असेल, मग काय परवा बिझनेस जाऊ शकतो तो असं. बरं, एक लास्ट प्रश्न विचारतो काका की आता ज्याला बिझनेस करायचा, फॉर एक्झाम्पल ज्याला इंटरेस्ट आहे, तर त्याला तुम्हाला काय सांगायचं ॲक्च्युली करण्याबद्दल? म्हणजे मेन त्याचं एक ते वय पाहिजे, किती वय आहे त्याची, कुठल्या प्रकारे त्याच्या बॅकग्राऊंड आहे. आणि जर त्या पूर्णपणे जर द्यायचे असेल पूर्ण म्हणजे जे होईल ते होईल, बिझनेस कर. मग काय होईल ते होईल. नोकरीचे कसं एक लिमिटेडच नाही, जेवढी पगार 20,000 50,000 काय असेल तेवढी. पण बिझनेस असं नाही आहे. बिझनेस आज 10,000 5,000 तर काही कमवणार नाही, पण पुढच्या 2-4 महिन्यात तर तो लाखोनी कमवू शकतो. अच्छा, आणि तुम्हाला त्याला रिस्कबद्दल काय सांगायचं? तुमच्या ह्याच्याने सगळ्यात राईट वय कुठलं आहे रिस्क घेण्याचं? म्हणजे कसली रिस्क घेण्याचं लाईफमध्ये? रिस्क तर गेलंच आहे. रिस्क घेणार तर डेव्हलप कसं होणार ना? डेव्हलपमेंट कसं होणार तुमच्या? रिस्क राईट एज किती आहे? राईट एज तुमचं जर शिक्षण जर 30 वर्ष पण झालं असेल, शिक्षणाच्या आधी तुम्हाला ते बॅकग्राऊंड तयार केलं पाहिजे. 5 वर्ष आधी तुम्हाला काय करायचं आहे ठरवलं पाहिजे तुम्ही, की काय केलं पाहिजे, मला बिझनेस केलं पाहिजे की जॉब केलं पाहिजे. जर बिझनेस करायचे असेल तुम्हाला 5 वर्ष आधी तुम्हाला ते सगळं शिक्षण करताना तुम्हाला ते करावं लागेल. धन्यवाद काका. आणि एक लास्ट प्रश्न विचारतो, तुम्हाला एका 20 वर्षाच्या पोराला पैशाबद्दल काय ॲडवाईस द्यायची? पैशाबद्दल त्याचं बॅकग्राऊंड पाहिजे मेन चीज. बॅकग्राऊंड म्हणजे किंवा बॅकग्राऊंड नसेल तर त्याच्या शिक्षणावर तो लोन भेटू शकतो का? जो करणार आहे बिझनेस, त्या बिझनेसवर ते मग त्याला लोन भेटू शकतो का? ह्या लोनवर होऊ शकतो. मग त्याचं फायनान्शियल जर हे नसेल तर बाकी कोणी मदत तर करू शकत नाही. लोनवर फक्त होऊ शकतं त्याचे जे काही डेव्हलपमेंट आहे त्याची. गरीब माणूस गरीब का असतो ना, अमीर माणूस अमीर का होत जातो? काय रिझन काय? रिझन कसं माहिती आहे का, तुमच्या गरीबाची एक तर थिंकिंग वेगळी आहे. थिंकिंगच वेगळी, आपले जो विचार जी पद्धत आहे ना ती वेगळीच आहे बरं गरीबाची. ते फक्त आपण पर्टिक्युलर एरियामध्ये आपण विचार करत आहे. बिझनेस पण तसं नसतो. तो बिझनेस कसा रिस्क घेतो, रिस्क घेऊन तो जे होईल ते होईल करतो. तो पुढचे 4-5 वर्षापर्यंत काय त्याला डेव्हलपमेंट होत नाही. 4-5 वर्षांत त्याला डेव्हलपमेंट हळूहळू करतो. जोपर्यंत तो पूर्ण मास्टर होत नाही तोपर्यंत मग ते हळूहळू त्याला सगळं होतं, म्हणून तो रिस्क घेतो. धन्यवाद काका. कसं वाटतं तुम्हाला तापमानाचं? आजच्या तापमान छान आहे की एकदा. बरं आहे काका. धन्यवाद, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. हे कुठे